कमलेश माझे 49 नेट तर तीन मार राव. अरे कशाला मारतो रिचार्ज इथं रेंज बर मारला रिचार्ज आपल्या गावात रेंज तरी आहे का नीट हा, त्या बकरी मध्ये समोर येऊन जातो. मग नुसतं टाइमपास होतं ते काय मारला का भाऊ लय लेट आज अरे ते सरपंचानी का वायफाय बसिलय ना हा मग ते फिटिंग बिटिंग करायला जरा टाइम गेला त्याच्यामुळे उशीर झाला वायफाय बसवले हा सरपंचानी. हा तर मग आम्हाला पासवर्ड दे ना. पासवर्ड द्या ना भाऊ मग पासवर्ड त्या मागितला सरपंचाला हा. म्हणलं मला द्या ना सांगा ना मला हा. ते म्हणले नको कुठं पेशीन पडशीन कोणाला सांगशीन त्याच्यामुळे मला दिलाच नाही त्यांनी याला राव. म्हणजे बाळू भाऊ सरपंचांनी फक्त त्यांच्या घरच्यांसाठीच घेतला नाही, असेल नाही. ते. अरे मग मला तरी काय उपयोग आहे त्याचा त्या पासवर्डचा सांग ना घेऊन काय करू पासवर्ड त्यांनी दिला असणार तर जवळच्या माणसाला हा ते तर असं आता चेअरमन आहे ना. बिरमन त्यांच्यासारख्या लोकांना. हा आता तू रिचार्ज काय मारू नको आता आहे आपल्याला वायफाय ना तर आपण पासवर्ड कसं बी करू आपल्या पद्धतीने आता पासवर्ड आपण कस काय भेटन तसा खास काय भेटन कोण म्हणजे देईन आपल्याला. अरे प्रयत्न केल्याने परमेश्वर पण भेटतो येतो पासवर्ड आहे बा प्रयत्न करावा लागेल ना आपल्याला करा करा प्रयत्न करा हा? हा. आहे का नाही चल करा जरा अभ्यास नाही केले कॉलेज संपले तुमचे पण तुम्ही अभ्यास नाही केले. चालायचं आता कसं आहे अभ्यास सिलेबस आता कसं आहे ते आता मागं राहिला आता आम्ही आयुष्य थोडस पुढे जायचं ठरवलंय म्हणून बाकी काय नाही बोला निवांत बसली काय चाललंय बाकी? खिसा माग आहे काढायची काय एखादं नोट बीट. नाही नाही पैसे काय करायचं जरा सरपंच प्रत्येक वेळेस पैसे नाही काय गरजेचे हे कशामुळे चाललंय ते आता गावात आपल्या रेंज नाही मोबाईल आहे पण त्याला आता रिचार्जला पैसे घालावं लागते आणि मग त्याला तो स्पीड नसतो इंटरनेटला बर तर बर आपल्या गावामध्ये सुविधा आपली अशी ऍड झालेली नवीन तर भावना पोहोचल्या वायफायचं नसतं का पोहोचल्या तसलं ते? भावना हा. ते वायफाय मी गावातल्या महत्वाच्या कामांसाठी घेतलंय त्याचे वायफाय जोडलंय ते फ्रीच असणार आहे हा, परंतु तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय सेतू कार्यालय आता आपण कसं केलं ग्रामपंचायत मध्ये आपण एक नवीन स्कीम चालू केली आता गावामध्ये आपल्या कॉम्प्युटर होतात हा. आता वायफाय जोडलंय गावातले जे गोरगरिबांची मुलं इथं पोलीस भरती मिलिटरी भरती नेव्ही भरती आमच्यासारखे. हा, हे जे फॉर्म भरतात ना यांना नगरला जावं लागत नाही. लागतं. म्हणजे कमीत कमी 2-1 लिटर पेट्रोल लागतं. वरून तिथं सेतू कार्यालयवाल्यांना त्या सायबर कॅफेवाल्यांना पैसे पाच देणार पन्नासचा नाश्ता वगैरे सगळं झालं मग. त्याच्यामुळं आपण गावातच सोय चालू केलेली आहे आणि त्याला जे काय होतं बफरिंग व्हायचं सारखं हा. म्हणून मग ते वायफाय घेतलं ते फुकट आहे फुकट आपल्या लोकांना वायफाय फुकट आहे परंतु परंतु तुकार पोरांना मी त्याचा पासवर्ड देणार नाहीये मला माहिती ना तुम्ही वायफाय मिळाल्यावर काय करणार आहे तुम्ही मॅच बघणार तुम्ही ते WWE बघणार परत तुम्ही ते अजून काय काय कुठाने असते ते सगळं करणार तुम्ही हा नाही पण आता ते शेवटी रील सोशल बघणार हा सोशल मीडिया आहे म्हणून म्हटलं पासवर्ड आला दिला तर मग ते कसं थोडस गावात इकडे तिकडे उन्हाटके मारण्यापेक्षा त्या गावाला जर पासवर्ड गेला सगळ्यांनी जर त्यांनी वायफायचा वापर करायला सुरुवात केली अरे आमचे मेन काम मागे राहते ना हा ग्रामपंचायत ऑनलाईन झाली आपली सारखी माहिती द्यावं लागते पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे त्यामुळं कमलेश कुमार तुम्ही आता हाला जाताना एक 302 रुपयाचं पॅकेज मारा आणि चालू द्या दिवसभर तुमचा कुटाणा नाही 349 लागते तसं पाहायला गेलं तर पण मग भेटला असतं तर शेवटचे 2-4 आकडे काहीतरी टाकले तर नाही काहीच नाही ते तुमच्यासाठी नाहीये ते आलं का लक्षात? बर नाहीच का मग नाहीच तुम्ही यावे कटावे परी लोभ असावा चाल थोडस बसला असतं अजून तसंच म्हणजे काय थोडं झालंय? ह्यो पाय जरी दाबला ना तरी वायफाय काय मिळणार नाही आम्हाला पण थोडा स्पर्धा परीक्षा वगैरे त्याचा अभ्यास- तुझ्या स्पर्धा माहिती आहेत मला तू कोणासोबत स्पर्धा करतो आणि कशाच्या परीक्षा देतो रिझल्ट कसे येतात हे सगळ्या गावाला माहिती आहे चालेल मग धन्यवाद हा. तुमचा अमोलाग्र वेळ हो, दिला. धन्यवाद. येत राहा हो ये. वायफाय माझा सरपंच इथं बसले ते. आताच वाट लावला एक जण अहो मी आपल्या हॉटेलवर गेलो होतो हा काय म्हणतो काय गर्दी झाली हॉटेलवरती. आता दिले आपली क्वालिटी चांगली म्हणून येतात बिचारे लोक तुम्ही इकडे बसले म्हणलं तुम्हाला ते म्हटलं तिथला असा व्हिडिओ काढला मी हा म्हणलं तुम्हाला पाठवा मग पण नेटच संपलेलं. नेट पॅक मारायचा ना रे आता काय नेट पॅकला तुम्हाला माहिती आपल्या गावात रेंज नेट नाही. हा म्हणून तर ते मला वायफाय जोडावं लागलं ना मग मी त्यासाठी झालं म्हणजे ते वायफायचा पासवर्ड सांगा बरं. पासवर्ड तुला हा. अरे त्या रिक्षात बसवतो तुला कस्टमर नसला का सारखा मोबाईल मध्ये बोट घाली तर तू अख्खा वायफाय एकटा ओढून घेशील तू अनलिमिटेड असतं ते. अरे अनलिमिटेड असतं पण असे जर सगळे झोंबले तर आमचेच काम व्हायचे नाही ते कॉम्प्युटरला जास्त लागतं ना नेट असं बफरिंग होत राहील आणि आपण कामासाठी घेतलंय ना महत्वाच्या कसं होतं मोठमोठे वेबिनार असतात आपल्या गावात स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे पोरांना मी वेबिनार दाखवणार आहे आता मोठं स्क्रीन बसवलंय
आणि प्रोजेक्टर बी आणलंय ते अरे अलग लक्षात. त्याच्यामुळं ते मी शक्यतो तर कोणाला देणार नाहीये, ते आपण फ्रीज ठेवलंय, परंतु कामाच्या लोकांसाठी, तुझ्यासारख्या बिनकाम्यांसाठी नाहीये. आज थोडे सरपंच आता हे व्हिडिओ तुम्हाला पाठवाच मला कामच आहे ना. तो ब्लूटूथने पाठव. हा ठीक आहे, ब्लूटूथने पाठव. नाही जाणं. कटावे परी लोभ असावा. बघा कामाच्या माणसांचे फोन येतात, तुझ्यासारख्या संग बोलून जमन का? सरपंच बोल ना. बसू का? इकडून बस. असा कोपऱ्यावर बसत असते तोय. मी गेलतो घरी, पण सरपंचीन बाई म्हणल्या ते गेलेले तिकडे बाहेर. मग तर मला एक म्हणायचंय, हा मी दारे धरतो, हा गुरं चारितो, हा तासन तास वेळ जातो माझा. बर. तर तशी गरज नव्हती मला, पण वेळ जावा म्हणून, हा बोल ना बोल. काय? ते वेळ जावा म्हणून त्यात वायफायचा मला ते नंबर सांगा ना, पासवर्ड का काय म्हणते त्याला. बाळा तुला काय करायचं वायफायचं? तुला ते रोजचं 2 GB नेट आहे, तीच तुझ्या च्यानी संपत नाही. हा नाही मग 10 मिनिटं तुझा स्क्रीन टाइम नाही, तुला काय पाहिजे वायफाय? आता समजा 12 दिले एखाद्या फडकीला, 15-15, 20-20 मिनिटं, मग ते मला व्हिडिओ बघायला मला गमती. माहिती आहे बाळू, तू कोणचे व्हिडिओ बघतो मला चांगलं माहिती. तुला काय वाटलं मी वावरात येत नाही म्हणजे मला काहीच नाही? आवाज तर येतो ना मला. हा नाही जाणार होय मग. तू जर असे चांगले व्हिडिओ बघत असता, कीर्तन बघत असताना, तर तुला मी मस्तपैकी माझ्या हाताने वायफाय चालू करून दिला असतं. पण तुझे व्हिडिओ माहिती आहेत मला कोणते येतं. बघा ना, कीर्तन भजन ते सगळं बघा ना मी. आता तुझ्या जो 2 GB नेट रोजचं, त्याच्यात कीर्तन बघ. जर कमी पडायला लागलं तर मग वायफायचा पासवर्ड देईन तुला. मग तसं नाही देणार होय. नाही नाही, मला माहिती ना ते वायफायचा वापर तू काय करणार आहेस. कोणी येऊ मग. कोणी शिकेल, कोणच्या वेबसाईट ओपन करून दिल्या तुला काय माहित. कोणी तो माणूसच शोधावा लागणार आहे मला. नाही देत होय मग. कटावे परी लोभ असावा. कस काय कळालं काय माहिती यांना वायफाय बसवलेला. भन्नाट रान वारा मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली, रानच्या पाखराची रानात भेट झाली. वा वा, मस्त. अरे मळ्यात गेलतो, सुजाताबाई भेटले तिथं, म्हणून म्हणलं रानच्या पाखराची रानात भेट झाली. काय तुमचा आवाज, कोणाची भेट झाली रानात? सुजाताबाईची. हं. तुमचा आवाज इतका भारी आहे ना राव चेअरमन. तुम्ही ते लिटिल चॅम्प मध्ये काय जात मग? लिटिल चॅम्प मध्ये लहान मुलं जातात रे. मग इंडियन आयडल म्हणायचं का? इंडियन आयडल मध्ये जा. इंडियन आयडॉल मध्ये हा, बाई माणसं असतात का तिथं? असतात ना मग. अरे बाई नाही तर काय नाही, काय जिथं बाई माणूस असतं ना तिथं आपण कशात जाऊ. काय म्हणता? काय आता काय म्हणायचं, आता म्हणण्यासारखं काय राहिलं नाही. आमच्या सारखे तरुणांना गावात काय चाललंय काय नाही माहितीये का तुम्हाला? अरे गावात चेअरमन आहे म्हणजे सगळी शांतता आहे, आणि- आबादी आबाद आहे, सगळं आनंदी आनंदी. मग चेअरमन सोडूनच काही पण होतंय गावात. काय झालंय चेअरमनला सोड? माहित काय नाही होतंय? तुम्हाला? नाही भाऊ मला काय माहिती. कमल्या सांग. भरपूर काही गोष्टी झाल्यात, भरपूर काही गोष्टी. एवढ्या गावामध्ये आपल्या वायफाय लावलंय, वायफाय. हा मग आणि कोणी त्याचा- लावलंय? सरपंचांनी. म्हणजे गावात वायफाय आले. अहो, हे खोटं बोलून राहिले, यांना पासवर्ड विसवर्ड सगळं माहिती आहे. हे जवळचे माणसं आहेत नाही तर काय त्यांच्या. ना, आम्हाला पासवर्ड द्या राव चेअरमन. अरे गावात पासवर्ड बाजूला राहिला, गावात वायफाय बसवलं हे चेअरमनला माहित नाही. बसवलंय होय? तुम्हाला माहित नाही? हं? उद्घाटनाला बोललेलं नाही तुम्हाला? नाही ना. आम्हाला वाटलं विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला पासवर्ड दिला असन. अरे काही काळी मात्र माहित नाही आपल्याला यातलं. मला वाटलं पासवर्ड तुमच्याकडे म्हणून आम्ही पासवर्ड मागायला आलो तुम्हाला. मग चेअरमनला अंधारात ठेवलं जातंय. हा, मग चेअरमनच्या पाठीमाग अशा सुधारणा केल्या जातात. चेअरमनला माहिती होऊ देत नाहीत, कारण ही माहिती जर मी मतदारांना दिली तर चेअरमन निवडून येईन, म्हणून अहो, सरपंच जाणीवपूर्वक करतात. यांना बरं, फक्त बरं. श्रेय लाटायचं असतं. शाबास, श्यामचं म्हणणं एकदम बरोबर आहे. खरंय. ते वायफाय आहे ना, दगड घालीत असतं त्याचे दगड. नाही नाही नाही, मग? दगड बिगड काहीच नका घालू, मग? फक्त पासवर्ड द्या आम्हाला. पासवर्ड हा, बंद पाडायचं ते. कुठं कुठं ठेवलंय ते? आज ग्रामपंचायत. आत- मग हो, पण ते ते ऑफिसच्या आतमध्ये आतमध्ये आहे. मग ते कुलपाच्या आत असले, मग आता ते त्याची रेंज बाहेर येते आणि ते आपल्याला. काय नळ कनेक्शन आहे का? कापलं तोडलं डिस्कनेक्ट केलं. तुम्ही बंद नका पाडू, त्याचा फक्त पासवर्ड काढा. पासवर्ड आम्हाला पाहिजे. द्या. हा, बर आता हे आमचे काम फक्त तुम्हीच करू शकता. हा, ठीक आहे ठीक आहे. आपल्याकडे एक प्लॅन आहे. काय? आपण त्याचा काढू काय, पासवर्ड काढायचं का हे माग ते मशीन बाहेर काढायचं. नाही, नाही, मशीन तुम्हाला मशीन सांगतो. नका ऐका फक्त. ऐका हा.
वा भारी हा. अरे एक रे लागा कामाला चल चल सुटा यार कामल्या का करतोय काम धंदे सोडून कमलेश काय जोक बी का आठवला का आम्हाला तरी सांग म्हणजे आम्ही हसू आता हसत होता रडायला लागला कमून रडतो अरे कमून रडतो अरे रडतो म्हणलं का हसतो ना हसतो म्हणलं का रडतो अरे चाललंय काय तुझं त्या बा अरे डोक्यावर परिणाम झाला काय तुझ्या त्या बघ, आता हसतोय बरं का तू टक लागला रडायला लागे या काय अरे झालं काय तुला तू सांग तरी कस काय सांगू म्हणजे तोंडाने सांग काय सांगत असतो लयच आनंद झाला काय तुला कसं काय सांगू तुम्हाला? येत झालं दुःख लगेच अरे तुला सेकंदात आनंद होतोय सेकंदात दुःख होतंय अरे चाललंय काय तुझं अयो. हिला झालं बा तो खेळ सुरू परत सरपंच हा तुला येड लागलंय का तुम्हाला येड्यात काढून राहिलाय मला तेच कळा ना अरे बाप रे बाप काय दुःख सांगायचं तुम्हाला अच्छा दुःख झालंय तुला दुःखच आहे मला अरे तू हसतो का म्हणून दुःख आहे ना राव म्हणजे आता तुला दुःख झालंय कन्फर्म कन्फर्म दुःख झालंय तुला मला कल असत राव म्हणजे आता आनंद झाला हे ना हे तो ऊन सावलीचा खेळ संपला ना दुःख ना आनंदाचा मग मला सांग अजून 5 मिनिट मला येड लागेल त्या बशी बसून थोडं बुद्धी सुचली ना आलो इथं दुःख आणि काय बाळू काय करतो इथं काम धंदे सोडून ए पुचुक पुचुक काय चाललंय तुझं बाळे अरे काय करतोय लहान पोरावानी सरपंच हा इकडून हवा फुका बरं इकडून निघते का कानातून अरे असं काय लहान पोरं लावलं इकडून हवा फुकलो तिकडे कानातून कस काय निघत अरे बाळू अरे लेकर झाले 4 लेकराचा बाप झाला असता तू हे लहान पोराने काय करतोय हा असं आहे ना पोटात गुद्दा घाली ना मग कळन तुला घाला ना पोटात गुद्दा घाला आंब्याकडे तोंडात गोटी गिळलेली आहे नाकातून बाहेर पडन ती घाला बरं आईला हे गावात काय सात आली काही येडपटाची काय कळत नाही मला चलू दे तुझं चलू दे हा चलू दे हा हा चलू दे हा निवांत होऊ द्या सगळं झालं का या गिळायला घरी काय अहो तुम्ही मध्ये आले असते गेले असते उडून 800 सीसीचं इंजिन आहे सायकल 800 इंजिन आहे हा आणि तू काय करतोय धूम धूम ते चोर बघितले का तुम्ही कोणते चोर अहो ते आता बँक लुटून गेलेत दिवसा एवढ्या बँक लुटून हा मला पकडायला जायचंय चला आता बाकी हत्या झाली गड्या आईला खरंच राव येड्यांचं गाव झालं हे एक तरी शान आहे का नाही हो काय हे धरा ना काय धरू हे काय करू याला ऐका ना हे ना याचे मला पॉपकॉर्न करून द्या याचे काय पॉपकॉर्न होतात का सुकले ते पार होते नाही व्हायचे होय होते करते मी आणि का मग असं येडे चाळे करू राहिले आणि तुम्ही? याचे ना भजे करून द्या म्हणजे हा बरं, अयो चिक्कू चाकू नाही ती पपई पपई हे आताच तोडून ठेवली ठेव पिकायचे अजून लय छोटे आहेत ते हे बारीक चिक्कू आहे का हा बारीक चाकू बरं जा बरं तुम्ही मला पॉपकॉर्न करून द्या हा देते हे सगळं अंगावर येते ठेव अहो जा ना लवकर अयो छान भाई मी कुठून हसते हे लोक खूप वेड्यावाने करू राहिलाय
कस दिसतंय छान मस्त. हा तुम्हाला भारी दिसत नाही शी. बाई, काय झालं श्यामला? लई एक छान हवा. रील मी पाहते तू सास. काय नवीन घेतले का? मस्त आहे. काय रे धर धर बो धर रडू नको हा. काय सांगू तुम्हाला राव, बाप रे सांग बाप. सांग सांग मी पण हसते सांग. तुम्हाला त्या विषय माहिती का त्यो? कोणता? बोल. अरे सांग तर पहिले. लय दुःख झालेलं आहे माहिती का मला आहे ना. असं वाटतं कधी कधी की एवढं दुःख मला. तू चेष्टा करायला का माझी? तुला नेमकं दुःख झालंय का आनंद झालाय ते क्लिअर कर. काय सांगायचं तुला? मला दुःखात आनंद झालाय. दुःखात आनंद कसा असो दुःखात आनंद? तेच विचार कर. दुःखात अरे आनंद. मला पण सौंदर्य आता कसं होऊ राहिलं मला. बाई, हे का मिळेल? काय असं नको बघू भो तिकडे बघ. जा. तुम्ही जेवल्या का? हो. तुला जेवायचं होतं? मला यो, सफरचंद हा खायचं का तुला? हे पिकलेलं हा. एवढं पिकलेलं नव्हतं, याला बिल बिल आहेत की. अरे सांगशील काय झालंय? नुसतंच हसतोय नुसतंच रडतोय. हे 2 चष्मे लावले ना म्हणून तो असं करतोय. हसायचा ना रडायचा. कमल्या काय झालं? बाई. चेअरमन हा कुठे चालले? काय नाही इकडे चाललो होतो. हो गावात लोकांना काय झालं काय माहिती? काय झालंय? नुसतं येडेवाणी करतेत. अहो ते येड्यावानी करतात म्हणजे काय झालंय तुम्हाला माहिती का? ते सरपंचानी ते वायफाय का काय बसवले हा? आणि त्याच्यामुळे काय झालंय लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्या रेडिएशन मुळे. मी आता ते सरपंचाला झापणार आहे चांगलं परत. वायफाय मुळे झाले? हो वायफाय मुळे झालंय. भाई ते कमल्या आला होता माझ्या इथं मरणाचा, हसत होता रडत होता येड्यावानी करत होता. तो सॅम हा ते मक्याचे कणस घेऊन आला आणि मला म्हणे काय काय करून दे. पटकन हा पकवून करून दे म्हणे. सगळं गाव येडं होणार आहे. सरपंचाला कळव नाही होई काही. हा नाही त्यांनी कशाला बसवायला पाहिजे बरं? पहा ना आता. काही गरजच नाही गावातल्या लोकांना. अर्धे लोक तर मोबाईल पण वापरत नाही. नाहीतर काय जे आणले ग्रामपंचायत मध्ये बसवलंय ते काय. आणि मला सांगितलं सुद्धा नाही बरं का. हा अजिबात नाही, कल्पना नाही दिली, गपचूप केलंय ते. बर ते तुम्ही काहीतरी करा. आणि ते दोघं आहे ना लय त्रास देत. अजून कोण कोण येतंय काय माहिती घरी. म्हणून मी घर सोडलं इकडे आले. बरोबर मी पाहतो पण सरपंच. हा चल. सरपंच तुम्ही गावात काय कुटाणा केलाय? मी काही कुठं केलेलं नाहीये. ते जे याडपाट झालेत ना आपला आणि त्यांचा काडी मात्र काही संबंध नाहीये. आलं का लक्षात? सगळं गाव येड व्हायच्या मार्गवर आहे. काही कळानच मला. तुम्ही काय गावात ते फाय का काय आणलंय ते? काय आणलंय? काय फाय का काय ते? वायफाय. हा ते वायफाय का काय ते? आम्ही थोडंच आणलंय, तसं गव्हर्नमेंटने सगळ्यांनाच दिलंय ते जोडायला. अजिबात नाही. तुम्ही आम्हाला सांगितलं नाही याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक ते चोरून आणले आणि गावात ते आणल्यामुळे त्याच्या रेंज मुळे लोकांच्या मेंदू परिणाम झालाय. मेंदूवर लोकांचे मेंदू सुजलेत आणि लोकांना काही सुधारणा. काही दिवसांनी या गावामध्ये सगळे लोक येडे होणार आहेत. आणि येड्याचं गाव म्हणून हे अख्ख्या तालुक्यात फेमस होणार आहे आणि ह्या येड्याचे तुम्ही सरपंच म्हणून तुमची ओळख होईल. अहो काय संबंध येतो वायफायचा आणि लोक येडवाण्याचा? काही कुठं कसं नेता राव तुम्ही? असं कसा संबंध नाही? अहो त्याच्यातून जे किरणोत्सर्ग बाहेर निघतात, रेडिएशन. रेडिएशन हा तेच. त्याच्यामुळे लोकांच्या डायरेक्ट मेंदूवर परिणाम होता. अहो मी तर असं ऐकलंय की लोकांना पूरच होणार नाहीत त्याच्यापासून. अहो तुम्ही आज एक तर आधी ते येड्यावानी करायला लागले तर तुम्ही असं सांगितलं कसं जमलं? आज माझा अभ्यास आहे तेवढा. मला कळलंय ते वायफायच्या रेंज मुळे इथून पुढे डोक्यावर परिणाम झालाय. पण
तुम्ही जाणीवपूर्वक गावची लोकसंख्या कमी करायची, तुम्हाला आमचा मतदारसंघ, आमचे मतदार कमी करायचे, म्हणून तुम्ही कुटुंब नियोजनाच्या ऐवजी हे रेडिएशन आणून लोकांची नसबंदी केली. तुमचे ऑपरेशन झालेले आहेत ना? अहो आमचे जरी ऑपरेशन मग तुम्ही झाले, गप्प सगळं राहा. झालं, ऐका, पण आमचे मतदार, अहो ज्यांना लेकरू बाळ नाही, अजून काहीच नाही, अशा लोकांचा तुम्ही काही विचार करावा का नाही? मी केस ठोकणार आहे तुमच्यावर. तुम्ही केस ठोका, अजून काय ठोकायचं ते ठोका आणि सिद्ध करून दाखवा की वायफायच्या रेडिएशन मुळे पोरांना लोक येडे झाले. तुम्ही सिद्ध करून दाखवा. लोक येडे बी झाले आणि लोकांना पुढचं त्यांचा कार्यक्रम बी बंद झालाय, म्हणजे मुलं बाळ व्हायना, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन. हा, आणि दाखवा, तुमचं दाखवा. ते वायफाय का फाय फाय ते बंदच करून टाकणार. हा, करा बंद करा. हा, बघू हा, कोणा बघा, टीम मध्ये करा बंद. आयले हे चेअरमन आहे ना, काय डोकं चाली ना, भरोसाच नाही. तुम्ही येडा झाला काय त्या लोकांसारखा? नाही हो, मग हे काय करत असले येडे चाळे? ते विलोम अनुलोम काय म्हणते ते करतो. मग तू नक्की येडा नाही झाला? नाही नाही, अरे अरे लय येडे झालेत आपल्या गावात. तो सॅम सायकलवर बसला आणि म्हणतो मी धूम गाडीवर बसलोय, मी धूम स्टाईल चोर पकडणार आहे. तो कामल्या हसतोय बी नुसता रडतोय, त्याच त्याला कळाना. ते बाळू बारीक पोरासारखा करतोय, म्हणतो का इकडून ह्या कानात हवा पोका, मग ह्या कानातून बाहेर येईन. काय चाललंय मला तेच कळाना गावात. तुम्हाला कोण म्हणलं हे येडे झाले? मी बघितलं स्वतः डोळ्यांनी. ते कामले आता घरी जेवतोय, मी तिथूनच आलोय. मग जेवता जेवता त्याच्या मम्मी बरोबर गप्पा आणतोय तो. बर ते बाळू उशाला घेऊन आता घरी गेलाय. मायातले तुमच्या मायातले काम उरकवले आणि घरी गेले दोघं नवरा बायको. आणि श्याम आता गेलाय, त्याला पहाडाचं भाडं आलं, पहाडावर ते पॅसेंजर घेऊन गेलाय तो. असं होय. तिन्ही तिघांनी म्हणून तुम्हाला येड्यात काढलं काय मग? अच्छा, मला येड्यात काढी देत का? आता या येड्यांचं बघ मी काय करतो. इकडे ये. करशील का? हा मग कर चालू मग. बघू आता कोण कोणला येड्यात काढीत आहे. येड्या पकडायला गावात गाडी येणार आहे बर का? येड्यांनो सावधान, गावातले येडे पकडायला शासनाने नेमलेली नवीन फौज येणार आहे. कोणाला पॉलिसी करायची आता? अरे पण वायफायचा पासवर्ड लांबच राहिला ना अजून. हे मग भेटेल पासवर्ड, आता सरपंचांपर्यंत गेलंय ना भेटेल. मला मग नेट पॅक तरी मारून दे. हा मग आता थोड्यासाठी कशाला मग करते 200-300 रुपये बाहेर घालतो. 200-300 खर्च करू हॉटेल. घंटे आला. सुरू कर सुरू कर सुरू कर. मी काय म्हणतो ऐका, उद्या आहे ना गावातून काय बाहेर जाऊ नका. उद्या दिवसभर गावात थांबा, उद्याला मज्जा येणार आहे. येडे लोक पकडायला आहे ना सरकारी माणसे येणार आहेत. सरकारी डॉक्टर, सरकारी अँब्युलन्स, जेवढे येडे आहेत ना गावात सगळे पकडून घेणार आहेत. तुम्ही गावातच थांबा बरं का, जाऊ नका कुठं. हा? येऊ का मग? काय नेमकं सरपंच डोक्यात आहे? काय काय येड्यांची गाडी नेते ना आपल्याला तिकडे टाकते विसापूर येरवड्या बिरवड्याला येड्या काय. अरे भाऊ येरडे बिरड मला जायचं नाही. ते करण बिरण डोक्याला शॉर्ट बीट देते, ते झटके देते. येड्यांचं काय सोपं असतं का विषय? अरे मग येडाय का बिन बापाट मरू आपण. पहिला वायफाय राहीन बाजूला. त्यापेक्षा आपले 300-350 रिचार्ज केलेला बरा. हा मी तर म्हणतो ऐक, आपला आता शहाणासारखं वागू जरा. चेअरमनच्या नको ना आधी लागायला बाबा. चेअरमन नाही, हे सरपंच चेअरमन कधी आपल्याला आहे ना भाऊ, कधी आपल्याला दाखवून येरवळाचा रस्ता सांगता यायचं नाही. त्यापेक्षा आपलं शहाणासारखं वागू. नीट राहा. सरपंचांना आपण आता पटवून देऊ की आपण आता एकदम छान सुंदर एकदम आहे का नाही. चल. याडवून करू नका आता. नाही, नाही, एकदम. कोणी बोललं भेटलं तर एकदम आपलं नॉर्मल बोलायचं. हा आपण आता सुधारलो. वाचायचं तेवढं करा. मग ए, अरे आली का गाडी? कोणत्या चौकात आहे? बर 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 लवकर पाठवून दे गावामध्ये. हा हा लवकर. नमस्कार सरपंच साहेब. नमस्ते भाई, काय नमस्ते. म्हणता, कसे आहेत? बस मजेत. गावातले सगळे आपले एकदम. हा सगळे व्यवस्थित येतात. अच्छा, म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित सुटतंय ना, म्हणजे सोडताय ना, बाकी काय? हा पण तुमची माफी मागायची राव मला. मी नाही, नाही, बसवलेल्या वायफाय मुळे ना तुम्हाला येड्याचा झटका आलता ना. नाही असं काहीच नाही झालं. कोण येड? हा. वायफायचा पासवर्ड वरून मग- कोणी येड होत असतं? अरे काय झालं काय? मगाशी वायफाय मुळे तुम्हाला येड्याचा झटका आला ना, आता शहाण्याचा झटका आलाय. आता कसे शहाण्यासारखे बोलायला लागले तुम्ही? नाही म्हणजे हवे झटकाचे एक शहाणे वागण्याचा. अहो, नाही 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 हा. नाही नाही नाही. असं काही नाही, झालेलं नाही. नाहीये. ए, आम्ही किती मानसिक- क्लिअर वाटतोय तुम्हाला, असं आमची काय होईल का? मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्थिती एकदम उच्च आहे.
आणि छान दर्जाची आहे पाहिलं त्याच्यामुळे- पाहिलं का याची भाषा हा? असं बोलत होता का छान उच्च दर्जा बोलत होता का कधी नाही, म्हणजे हा, हा. नाही, त्याला- पकडे 3 गाड्या आल्या आल्यात ना कुठे आहेत? येतात का काय इथं विषय? बरोबर बोलो लवकर बोलो नाही ना सरपंच सरपंच मित्रांनो तुमच्या गावात आहेत काय येडी इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चट्टा वर डोळा